नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संतवाणी धरीला पंढरीचा चोर ही संत जनाबाई यांची ही कविता आहे. आपण सुरुवातीला त्याचा परिचय बघू कवितेचा. खरे तर या अभंगात जनाबाईंनी प्रत्यक्ष विठ्ठलाला पार डांबून ठेवले. त्याला भक्तीच्या दोरीने पकडणे, शरण आणणे, बेड्या ठोकणे हे फारच गमतीदार चित्रण केले आहे. या रूप काळातील कल्पना केलीये. शेवटच्या 2 कडव्यातील जीवाशिवाची भेटीचे वर्णन त्यातील सौंदर्य असाधारण असे आहे. सुरुवातीला न कळलेल्या विठ्ठलाला जनाबाई मनातील परमात्म्याचे रूप बहाल करताना जनाबाईच्या उन्नत आध्यात्मिक अवस्थेचे लख बिंब आपला या अभंगात पाहायला मिळते. आपण आता कवितेला सुरुवात करूया. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. यामध्ये संत जनाबाई असे म्हणतात की गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरपूरच्या विठ्ठलाला चोर म्हणून पकडले आहे. तर विठ्ठलासोबत सुख संवाद रूपी लटके भांडण करताना हे वाक्य संत जनाबाई म्हणत आहेत. दुसऱ्या ओळीचा अर्थ पहा. हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. माझ्या हृदयाच्या कैदखाना करून मी त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले. म्हणजे काय तर माझ्या हृदयात कैद करून ठेवले आहे असे जनाबाई विठ्ठलाला म्हणत आहे. शब्दे केली जवळ जोडी विठ्ठलपायी घातली बेडी. या ओळीमध्ये संत जनाबाई म्हणत आहेत की या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून मी शब्दांची साखळी केली आहे. त्याला नाना शब्द बोलून म्हणजे अनेक प्रकारचे बोल बोलून त्याच्या नावाचा सतत नामजप करून मी त्याच्या पायात शब्दरूपी कड्यांची साखळी अडकवलेली आहे. त्याचा नामजप करून भजन करून त्याला आपलेसे करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे या ओळीचा अर्थ आहे. सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला. म्हणजे काय तर मी त्याला इतके बोलले तरी हा चोर काही ऐकतच नाही. तो जाऊ नये म्हणून मग मी शेवटी त्याच्यावर सोहम म्हणजे काय की मीपणा अहंकार. तर मीपणा शब्दांचं काय केलंय मी मारा चालू केलाय. तेव्हा मला असे जाणवले की तो चोर म्हणजे विठ्ठल मीच आहे याची जाणीव होताच विठ्ठलाला ती खून पटली. तो शेवटी व्याकुळ झाला, काकुळतीला आला. म्हणजे काय तर विनवणी करू लागला असा या ओळींचा अर्थ आहे. जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला. म्हणजे काय यामध्ये जनाबाई असे सांगतायत की अरे विठ्ठला, बा विठ्ठला म्हणजे अरे विठ्ठला आता मी तुला अजिबात सोडणार नाही. तुला माझी मनात कायमचे ठेवून घेणार आहे. तुझ्यात व माझ्यात आता काही अंतरच उरले नाही आणि ते मी पडूही देणार नाही. म्हणजे काय तर माझ्या मनात कायम तुझा वास राहील. मी तुझी कायम काय करेल भक्ती करेल अशी मी तुला तजवीज करणार आहे असा अभंग संत जनाबाईंनी लिहिलेला आहे. तर भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त करावे या कवितेच्या आधारे तर तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजली असेल. ठीक आहे. धन्यवाद.